नमस्कार नमस्कार. सर. आज आपण माझ्या गावामध्ये एकतुनी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर. संभाजीनगर. तुम्ही आज माझ्या बागेत आले. तुम्हाला रोपं घ्यायची आज. रोपं घ्यायची रोपं. आणि तुमचं मोसंबीचं जे मॅनेजमेंट आहे, नियोजन, नियोजन. तर हे तुम्ही जनरल 1-2 महिने झाले असेल. 2 महिने झाले सर आपल्याकडून. बरोबर. 2 महिने. तुमच्या बागेचं नियोजन आपण करतोय. तुमची एकूण झाडाची संख्या किती? माझी 600 झाडं आहे जवळ. 600 झाडं. हो. आणि 2 महिन्या अगोदर तुमची झाडं कशी होते? पिवळे होते सर. पिवळे होते. पिवळे होते. तर मी दिलेले फवारण्या, मी दिलेलं खत खत. किंवा पाण्याचं नियोजन असेल, नियोजन. काय जे असेल ते तुम्ही त्याचा फॉलोअप घेतला, फॉलो घेतला. तर तुम्हाला किती टक्के रिझल्ट आल्यासारखा वाटला? तरी बी आजच्या कंडिशनला 100% रिझल्ट आहे सर. ते 100%. मालासाठी. जो बरोबर. झाडावर माझा माल आहे हम्म. त्याच्यासाठी 100% रिझल्ट आहे. बरोबर. आणि आज आपल्या बागेमध्ये तुम्ही आलेले, आपल्या बागेला 23 सप्टेंबर 2016 लागवड म्हणजे 9 वर्ष होती. 9 वर्ष. तर तुम्ही आज बाग बघितली, त्याच्यामध्ये मर वगैरे कसं काय? मर पण नाही आणि पिवळेपणा पण बिलकुल नाही सर. बरोबर. तरी मला 2 वर्ष खूप पाणी कमी होतं. हो हो. यावर्षी हा जो आंबेमाल दिसतो, हा माझा ड्रॉप होऊन राहिलेला आहे. कारण मी आंबेमाल पकडला नाही. त्याचं कारण आम्हाला 2 वर्षापासून सलग पाणी कमी. तुमच्या बागेत एक झाड पण मर नाही ना सर. 250 झाडं मी तोडले पाण्याअभावी. आता तुमच्या बागेचं नियोजन केलं म्हणून तुम्ही माझ्याकडे रोपं घ्यायला आले. हो हो हो. आपल्याकडे ओरिजिनल न्यू सेलर रोपं आपण लोकांना देतो. तर तुम्ही माझ्याकडे जे रोपं घेण्यासाठी आले, त्याचंही मॅनेजमेंट आपणच करणार आहे. तर तुम्हाला एकंदरीत आपली बाग, आपली नर्सरी हे जे बघितलं, एकदम 100% परफेक्ट आहे सर. परफेक्ट आहे. हो आणि तुमचे जे 3000 रुपये वर्षभराची फीस तुम्ही मला जी पेड केली, हो हो. आणि तुम्हाला मी जे मार्गदर्शन दिलं, त्याचा काही शिल्लक खर्च दिला का? नाही नाही, काहीच नाही, काहीच नाही. रिझल्टही चांगला आला. हा, रिझल्ट चांगला येईल. ते काहीच नाही, ती वर्षभराच्या मानाने काहीच नाही सर. 3000 ठीक आहे ना. रुपये. पण तुम्हाला पाहिजे तसा अपेक्षित रिझल्ट आला ना. आला सर, आला. आणि जास्त दिवस झाले नाही तुम्हाला. जास्त दिवस नाही आले. आणि तुमचे व्हिडिओ बघून मी बाकीचे कामं केले आधीचे, समजा बरोबर. सुरू करण्याच्या आधी. हां 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 हां. म्हणजे तुम्ही 12 महिन्या अगोदर माझ्या चॅनलवर हा, चॅनलवर आहे तुमच्या. बघून बघून तुम्ही काम केलं होतं. काम केलं. आणि नंतर एक रिअल तुम्ही माझं काम घेतलं. काम घेतलं. आणि तुम्हाला विशेष काही खर्च जास्त दिला नाही. नाही नाही, काहीच नाही. जो जनरल शेतकऱ्याला मी मटेरियल टाकणार होता तेवढंच दिलं, फक्त थोडा ॲडव्हान्स त्याच्यात वेगळं ऍड झालं. तुम्ही जसं सांगितलं तसं. बरोबर. तुमचा तालुका कोणता म्हणले? पाचोरा तालुका. पाचोरा तालुका. पाचोरा तालुका. जिल्हा? तारखेडा, बुद्रुक. जिल्हा जळगाव. जळगाव जिल्हा, पाचोरा तालुका. पाचोरा तसे तुमच्या परिसरात आपलं काम भरपूर आहे. भरपूर आहे. तर शेतकऱ्याला तुम्ही नेमकं काय सांगू शकता? काय नाही, ट्रीटमेंट घ्यायलाच पाहिजे बुवा, कारण की त्याच्याशिवाय पर्याय नाही. बरं. आणि दुसरी गोष्ट, आपण नियोजन व्यवस्थित असलं तर माल सक्सेस आहे. बरोबर. आणि तुम्हाला जे आपण मटेरियल दिलेलं आहे, उदाहरणार्थ खत असेल, औषध औषध असेल, असेल. तुम्हाला मी असं म्हटलं नाही की इथून घ्या तिथून घ्या. तुम्ही नाही नाही नाही, तुम्ही डायरेक्ट सांगितलं की तुम्ही मार्केटमध्ये जा, कुठून नाही फक्त चांगल्या क्वालिटीचं घ्या आणि स्प्रे करा. बरोबर. आणि मटेरियल जे सांगितलं ते घेतलं आपण. कारण आपल्याला कुठली कंपनी किंवा कुठला दुकानदार आपल्याला काही पैसे देत नाही. काहीच नाही. त्याच्यामुळे आपण शेतकऱ्याचं थेट काम करतो. आणि कमी खर्चामध्ये, कमी श्रमामध्ये जसं होईल त्याच पद्धतीचे नियोजन आपण शेतकऱ्याला देतो. असं शिल्लकचा खर्च आपण देत नाही. आपण या ठिकाणी तणनाशक वापरतो. हो, मी पण तणनाशक मारलंय सर. माझ्या बागेचा व्हिडिओ तुमच्याकडे पण आहे. बरोबर. आणि आंतरमशागत आपण 0 करतो. 0 आहे. माझी पण बंद केली मी. तुम्ही जसं सांगितलंय 12 महिन्यापासून, तर तसं मी करत आलोय. पण रिअल मध्ये ट्रीटमेंट आपण मे महिन्यापासून घेतली. बरोबर. आणि हे जे पट्ट्या पाडलेले आहे मी पाणी देण्यासाठी, तर आपण 2 वर्षानंतर हलक्या हाताने एकदा रोटा मारून पट्ट्या पाडून घेतल्या म्हणजे या पट्ट्या खराबही होत नाही. आणि झाल्या खराब तर मग हलक्या हाताने एक वेळेस डिसेंबरमध्ये रोटा मारतो आपण, ज्यावेळेस आपण ताण तोडतो. ताण द्यायच्या वेळेस नाही, ताण तोडायच्या वेळेस. तर अशा प्रकारे आपण थोडंसं एक नियोजन करतो. आणि नियोजन म्हणजे एक जनरल नियोजन आहे. याच्यामध्ये काय असं विशेष खर्च येऊ देत नाही आपण. जास्त खर्च 2 महिन्यात एकच डोस फवारणी आहे आणि मटेरियलचा डोस आहे तेवढा, जो मालासाठी तेवढाच आहे. फक्त खर्च तर एक्स्ट्रा झालाच नाही आपला. आता बदलत्या वातावरणामुळे थोडाफार आता खर्च. फवारणी करावं लागेल. आता समजा आता वातावरण बदललं तर तुम्हाला झाडाची ग्रीनरी एकदम एकदम मस्त आहे सर. आणि मे महिन्यामध्ये जर सुरुवातीला पाऊस नसता आला तर माझी ही बाग तुम्हाला बघायला राहत नव्हती. कारण आम्हाला रिअल पाणीच एवढं कमी होतं. 2 वर्ष सलग 2 वर्षापासून आमच्या पैठण तालुक्यामध्ये अर्धा परिसर जो आहे आम्हाला अत्यंत पाण्यात तुटवला. आता प्रॉपर पैठण जवळ कसं पाणी भरपूर आहे.